नमस्कार मंडळी, मराठी स्टोरीज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। या उन्हाळ्यात जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर आजच तुमच्या आहारामध्ये या 13 गोष्टींचा समावेश करा। तुम्हालाही असं वाटतं का की उन्हाळा म्हणजे फक्त घाम, थकवा, प्रचंड अशक्तपणा? सूर्याच्या उष्णतेमुळे तुमच्या चेहऱ्याची चमक आणि शरीराची चपळता नाहीशी होत आहे? मंडळी थांबा, तुम्ही उन्हाळ्यात फक्त पाणी पिण्याची चूक करत असाल तर ह्या गोष्टी साहजिकच आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 13 टिप्स सांगणार आहे की ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यानंतर तुमचं आयुष्य बदलून जाईल। या गोष्टी तुमच्या शरीरामध्ये एक नैसर्गिक शीतकरण प्रणाली तयार करतील, जेणेकरून बाहेरचं तापमान 48 अंश असो व 50 तुम्हाला ताजमहालासारखं वाटेल। जर तुम्ही आजचा व्हिडिओ चुकवला तर तुम्हाला उर्वरित उन्हाळ्यावर पश्चाताप करावा लागेल। उन्हाळ्याचं आगमन झालेलं आहे आणि प्रचंड उष्णता सुरू झालेले आहे। डिहायड्रेशन, चक्कर येणं आणि पोटदुखी यांसारखे शत्रू आपल्यावर हल्ला करतात, पण घाबरू नका। आज मी तुम्हाला अशा शत्रूंशी लढण्यासाठी तुमच्या स्वयंपाकघरामध्ये लपलेल्या 13 शस्त्रांबद्दल सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। 13वी गोष्ट म्हणजे तुमचा उन्हाळ्याचा दिनक्रम बदलून टाकेल। क्रमांक 1 वरती आहे टरबूज, निसर्गाचा हायड्रेशन बॉम्ब। पहिल्या क्रमांकावरती येतं टरबूज, उन्हाळ्याचा राजा। तुम्हाला माहीत आहे की टरबूज खाणं केवळ तहान भागवण्यापुरतंच नाही, तर ते तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये 90% शुद्ध पाणी आणि आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स देखील भरतं। जेव्हा तुम्ही दुपारच्या उन्हातून जागे होता तेव्हा एक वाटी टरबूज तुमच्या हृदयाला शांत करतं आणि तुमच्या त्वचेला अशी चमक देतं जी महागडे फेशियलसुद्धा देऊ शकत नाही। याची तुम्हाला कल्पना असेलच। याचा तुमच्या आहारामध्ये नक्की समावेश करा आणि डिहायड्रेशनला कायमचा निरोप द्या। क्रमांक 2 वरती आहे काकडी, तुमच्या पोटाचा कायमचा डॉक्टर। क्रमांक 2 म्हणजे काकडी, एक सुपरफूड आहे जे तुमच्या पोटातील अस्वस्थता शांत करतं। मंडळी, काकडीसारखी फायबर केवळ वजन कमी करण्यासाठीच मदत करत नाही, तर बद्धकोष्ठतेसारख्या जुनाट समस्या देखील दूर करते। जर तुम्हाला उन्हाळ्यात हलकं वाटायचं असेल तर तुमच्या सॅलड बॅगमध्ये काकडीसोबत VIP सुद्धा बिया घालणं सुद्धा फायदेशीर आहे। मी नेहमी म्हणते की निरोगी राहायचा एकमेव मार्ग म्हणजे योग्य आहार घेणं। क्रमांक 3 वरती आहे नारळ पाणी, एक नैसर्गिक ऊर्जा देणारं पेय आहे। जर तुम्ही जिममध्ये सतत जात असाल किंवा ऑफिसच्या धावपळीतही तुम्ही थकत असाल तर पॅक केलेल्या कोल्ड्रिंक्स सोडून द्या आणि निसर्गाच्या या अनमोल देणगीचा स्वीकार करा, जे म्हणजे नारळाचं पाणी। हे केवळ पाणी नाही तर पोटॅशियम, मॅग्नेशियमचा खजिनाच आहे। सकाळी रिकाम्या पोटी हे 1 कप नारळाचं पाणी प्यायल्याने सुद्धा तुमच्या शरीराला पूर्ण ऊर्जा मिळते आणि तुमची किडनी स्वच्छ राहते। मंडळी, अजून बरीच माहिती बाकी आहे। मी तुम्हाला उन्हाळ्याच्या अमृत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका गोष्टीबद्दल सांगेल। ते काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। आणि सोबतच हे देखील कळवा कमेंटमध्ये की तुमचं घर कुठं आहे, तुम्ही कुठल्या भागात राहतात, तुमच्या इथे फार उन्हाळा असतो की कमी उन्हाळा असतो। तर 4थ्या क्रमांकावरती आहे दही, शरीराला आतून थंडावा देणारं पेय। क्रमांक 4 दही। मंडळी, उन्हाळ्याच्या गरम दुपारी बर्फासारख्या थंड दह्याची वाटी म्हणजे एका आशीर्वादापेक्षा कमी नाही आहे। ते केवळ तुमचं पोट थंड नाही करत, तर तुमची प्रतिकारशक्ती म्हणजेच रोगांशी लढण्याची तुमची क्षमता देखील वाढवतं। जर तुम्हाला गॅस किंवा ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर दही तुमचा सर्वात चांगला मित्र आहे। त्याची लस्सी किंवा रायता बनवा, हे अजिबात वगळू नका। मंडळी, तुम्हाला माहीत आहे का की आपले पूर्वज उन्हाळ्यामध्ये कधीच आजारी का पडत नसत? याचं कारण त्यांच्याकडे औषधांचे डबे होते हे नव्हतं, तर त्यांच्या स्वयंपाकघरामध्ये लपलेलं एक अमृत, जे मी आता तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्ही सुद्धा उष्माघाताच्या भीतीने घरातच अडकून पडणार असाल तर पुढचा मुद्दा काळजीपूर्वक ऐका, तुमच्या सर्व चिंता दूर होतील। क्रमांक 5 वरती आहे ताक, उन्हाळ्याच्या देशी अमृत। 5व्या क्रमांकावरती आहे ताक, आयुर्वेदामध्ये याला पृथ्वीचं अमृत म्हटलं जातं। मंडळी, ताक हे केवळ एक पेय नाही, तर ते आपल्या शरीराला शीतलता देतं आणि जेवणानंतर भाजलेले जिरे किंवा काळं मीठ घालून जर 1 ग्लास ताक प्यायलं तर तुमची पचनसंस्था मजबूत होते। ते शरीरातील पाण्याची कमतरता टाळते आणि उष्णतेपासून ढाल म्हणून सुद्धा काम करते। लक्षात ठेवा, थंड पेयामुळे तहान वाढते, पण ताक ही तहान शमवते। क्रमांक 6 वरती आहे पुदिना, ताजेपणाचं एक छोटंसं पाकीट पण प्रचंड लोकप्रिय। क्रमांक 6 वरती आहे पुदिना,
केवळ त्याचा सुगंधच मनाला ताजंतवानं करत नाही, तर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला व्यायामाचा थकवा किंवा अपचनाचा त्रास होत असेल तर पुदिना जादूसारखं काम करतो. तो केवळ चवच वाढवत नाही, तर नैसर्गिकरित्या तुमच्या शरीराचे तापमानही कमी करतो. दुपारी पुदिन्याचा सरबत किंवा चटणी तुमचं शरीर आणि मन दोन्हीही ताजंतवानं करेल. क्रमांक 7 वरती आहे आंब. पुन्हा उष्णतेवरचा उपाय मंडळी. कच्च्या आंब्यापासून बनवलेला हा पन्हा केवळ एक चवच नाही, तर बालपणीच्या आठवणी आणि आरोग्याचा खजिना आहे. जेव्हा तुम्हाला दुपारच्या उन्हात बाहेर जावं लागतं, तेव्हा एक ग्लास कैरीचे पन्हे तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता. याने तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइटची त्वरित भरपाई करतो आणि तुम्हाला उष्माघातापासून वाचवतो. अशी ऊर्जा देतो की तुम्हाला दिवसभर थकवा जाणवत नाही. क्रमांक 8 वरती आहे सरबत. पोटासाठी एक वरदान 8व्या क्रमांकावरती आहे. बेल सरबत. जर तुमचं पोट स्वच्छ नसेल किंवा तुमच्या शरीरातील उष्णता वाढली असेल, तर बेलफळाचा रस तुमच्यासाठी रामबाण उपायापेक्षा कमी नाही. यामुळे बद्धकोष्ठता दूर होते आणि आतड्यांना थंडावा मिळतो, ज्याची उन्हाळ्यात सर्वाधिक गरज असते. आठवड्यातून किमान 2दा याचं सेवन नक्कीच करा. तुमचं शरीर तुमचा आभार मानेल. पुढे जाण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे कृपया नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तिथे साधारणतः उष्णता किती आहे आणि सध्या टेम्परेचर काय आहे हे सुद्धा सांगायला विसरू नका, कारण तुमचं आरोग्य हे आपल्या चॅनलचं प्राधान्य आहे. क्रमांक 9 वरती आहे रसरशीत फळे. संत्री, लिंबू व्हिटॅमिन सीचे पॉवर हाऊस असतात. क्रमांक 9 वरती संत्री लिंबासारखी फळे येतात, जी रसरशीत असतात. आपल्या शरीरातील विषारी पदार्थ घामाद्वारे बाहेर पडतात. यामुळे व्हिटॅमिन सीची कमतरता निर्माण होऊ शकते. संत्री लिंबू केवळ तुमची प्रतिकारक शक्तीच वाढवत नाहीत, तर तुमचं उन्हापासून होणारं नुकसान देखील भरून काढते. त्याचं सेवन केल्याने थकवा त्वरित दूर होऊ शकतो. मंडळी, आत्ताच थांबू नका, कारण मी ज्या 4 गोष्टी सांगणार आहे त्याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं, परंतु त्याची खरी ताकद तुम्हाला संरक्षण याच्यामध्ये दडलेलं आहे की विशेषतः क्रमांक 11, ज्याला तुम्ही अनेकदा कचरा समजून फेकून देता, तो तुमचा अशक्तपणावरचा सर्वात स्वस्त उपाय आहे. क्रमांक 11 वरती आहे दुधी भोपळा, एक हलकं सुपरफूड. दुधी भोपळा हा क्रमांक 11 वर येतो. अनेक लोक याकडे पाहून नाक मुरडतात, पण सत्य हे आहे की उन्हाळ्यामध्ये दुधी भोपळ्या इतकी हलकी आणि थंड दुसरी कोणतीही भाजी नाही. यातील पाण्याचं उच्च प्रमाण उच्च रक्तदाब नियंत्रित करतं आणि उष्णतेमुळे हृदयावर येणारं ताण कमी करतं. तुम्ही त्याचा रस प्या किंवा भाजी खा. दुधी भोपळा तुमच्या शरीराला आतून शांत करेल. आणि म्हणजे टरबूजाच्या बिया शक्तीचा खजिना. मंडळी, पुढच्या वेळी तुम्ही एकदा चविष्ट पदार्थ खाता, त्यातील बिया फेकून देण्याची चूक करू नका. या लहान बियांमध्ये प्रथिने आणि ओमेगा 3 ॲसिड भरपूर प्रमाणात असतं. त्या वाळवून भाजून घ्या आणि नाश्ता म्हणून खा. या तुमची हाडे मजबूत करतात आणि उन्हाळ्यामध्ये केस गळणे देखील थांबवतात. पुढची आणि जी म्हणजे 12व्या क्रमांकाची गोष्ट आहे ती म्हणजे लिंबू सरबत. गरिबांसाठी बदाम लिंबू सरबत प्रत्येक घरालाही परवडणारं पेय आहे आणि सर्वात आवडतंही पेय आहे. सर्वात स्वस्त आणि प्रभावी देखील आहे. उन्हामुळे त्वचा भाजल्यासारखं जेव्हा तुम्हाला चक्कर येते, तेव्हा 1 ग्लास लिंबू सरबत तुमच्या शरीराला pH पातळी संतुलित करतं. हा व्हिटॅमिन सीचा सर्वात शुद्ध स्रोत आहे, जो चमकदार त्वचेचं रहस्य देखील असू शकतं. क्रमांक 13 आहे तो म्हणजे भाज्यांचं सूप. रात्रीच्या जेवणासाठी सर्वोत्तम पर्याय. आणि शेवटी येतं ते म्हणजे हलक्या भाज्यांचं सूप. उन्हाळ्याच्या रात्री अनेकदा आपली पचन संस्था मंदावते, ज्यामुळे जड जेवण पचायला त्रास होतो. अशा परिस्थितीमध्ये रंगीबेरंगी भाज्यांचं हलकं सूप तुम्हाला केवळ भरपूर पोषणच देणार नाही, तर तुम्हाला शांत आणि गाढ झोपायलाही मदत करेल. लक्षात ठेवा, तुमचं रात्रीचं जेवण जितकं हलकं असेल तितकं तुम्ही सकाळी ताजंतवानं राहाल. पण थांबा, फक्त या गोष्टी खाणं पुरेसं नाहीये. तुम्हाला काहीही चुका टाळण्याची गरज आहे. जास्त चहा किंवा कॉफी पिणं टाळा, कारण ते शरीराला आतून कोरडं करतं. जंक फूड आणि तेलकट किंवा मसालेदार पदार्थ टाळा, नाहीतर पोटातील उष्णतेमुळे तुम्हाला रुग्णालयात देखील दाखल व्हावं लागू शकतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिकाम्या पोटी कधीही उन्हात बाहेर निघू नका. मंडळी, या होत्या गोष्टी ज्या तुम्हाला फॉलो करणं फार गरजेचं आहे. तुम्हाला उष्णतेपासून वाचवतील. लक्षात ठेवा, आपलं शरीर एक मंदिर आहे आणि योग्य पोषण ही त्याची सर्वात मोठी सेवा आहे. जर तुम्ही आजपासून या गोष्टींचा तुमच्या आहारामध्ये समावेश केला, तर मी वचन देऊ शकते की ही उष्णता तुमच्या चेहऱ्यावरील हास्य हिरावू देणार नाही. मला आशा आहे की तुम्हाला माहिती
उपयुक्त वाटले असेल, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि हृदयस्पर्शी वाटला असेल तर तो तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत आणि कुटुंबियांसोबत अवश्य शेअर करा. कारण की ह्या उन्हाळ्यात सर्वांना ह्या सर्व पदार्थांची गरज पडणारच आहे. कुणास ठाऊक तुमचा एक धडा एखाद्याला उष्माघातापासून वाचू शकेल. आणि कमेंटमध्ये तुमचं वय काय आहे हे देखील लिहायला विसरू नका. त्याचबरोबर उन्हाळी पेय, तुमच्या आवडतं उन्हाळी पेय कुठलं हे सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा.